महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक नोंद झालेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत खरं तर देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकलेला आहे। 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवसांवर म्हणजेच सुमारे 6 वर्ष 7 महिने पोहोचलाय। ते आता महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ठरलेले आहेत। विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरूच असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे असं राहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा इतिहास ठरलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना आता मागे टाकलंय। सीएम पदाच्या कार्यकाळात फडणवीस हे तिसऱ्या स्थानी पोहोचलेले आहेत आणि अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून सुरू आहे। त्यामुळे त्यांच्या नावावर आता हा विक्रम अजूनच वाढत जाईल। महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची आणि ही ऐतिहासिक नोंद मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकलेलं आहे। आणि आता एक मोठी बातमी, जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झाला असल्याचं कळतंय। टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे, गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। तर वारकरी हे गंभीर जखमी झालेले आहेत। 6 वारकरी गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय, जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालाय। टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे। यामध्ये 6 वारकरी हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, तर वैभव यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू। मात्र एक अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय, दुर्दैवी घटना घडली आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालेला आहे। टेम्पोनं काही वारकऱ्यांना ही धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये 6 वारकरी हे गंभीर जखमी झालेले आहेत। पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? प्राजक्ता, अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। पंढरपूरच्या पायी वारीकडे जात असताना जेजुरीमध्ये एक ट्रक जो आहे, वारकऱ्यांचाच ट्रक, त्यांचं सामान घेऊन जाणारा, त्यानं 6 वारकऱ्यांना धक्का दिलाय। मोठा अपघात झाला अशी माहिती मिळते आणि हे 6च्या 6 वारकरी जे आहेत ते गंभीर जखमी झालेत। दुर्दैवाची बाब अशी, त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवली जाते। मात्र या अशा पद्धतीनं इतकं नियोजन असून सुद्धा ट्रकचा अपघात कसा झाला आणि हे 6 वारकरी ट्रकच्या अपघातामध्ये कसे सापडले, हा सगळ्यात महत्वाचा विषय। अत्यंत दुर्दैवाची बातमी म्हणावी लागेल। पायी वारीचा इतका आनंदी सोहळा सुरू असताना या अशा पद्धतीनं ट्रकचा अपघात होऊन 6 वारकरी जखमी होणं आणि त्यात काही जणांचा मृत्यू झालाय असंही कळतंय। त्यामुळे या सगळ्या वारीवरती शोककळा आहे। या अशा पद्धतीच्या अपघात टाळण्यासाठी योग्य आणि काटेकोर नियोजन ते गरजेचं आहे असं सातत्यानं सांगितलं जातं। मात्र प्रत्येक वर्षी वारीमध्ये हे असे अपघात जे आहेत ते घडतच राहतात। त्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन जे आहे ते करण्याची गरज आहे। ठीक आहे वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। तर काही दृश्य देखील आता समोर येत आहेत। जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झाला असल्याचं पाहायला मिळते। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालाय। एका टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे। यामध्ये काही वारकरी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। 6 वारकरी आतापर्यंत गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय।